ताज़ा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. A7 न्यूजमध्ये आपले स्वागत. 17 मार्च रोजी भल्या पहाटे स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पोलीस स्टेशन बासंबा हद्दीमध्ये गावठी हातभट्टीवर छापा मारून हजारो रुपयाचे रसायन व गावठी दारू जप्त करून हातभट्टी चालक नामे दत्तात्रय गंगाजी गोहाडे वय 42 वर्ष राहणार गारोळ्याची वाडी यास ताब्यात घेऊन पोलीस स्टेशन बासंबा येथे दारूबंदी कायद्यासह कलम 328 प्रमाणे गुन्हा दाखल करून अटक केली आहे. विशेषतः हातभट्टी चालकाविरुद्ध यापूर्वी फक्त दारूबंदी कायद्याचे गुन्हा दाखल केल्यामुळे हातभट्टी चालक कायद्याला जुमानत नव्हते. परंतु पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांनी हातभट्टी चालकांना कायमचे निर्बंध करून गावठी हातभट्टीचे हिंगोली जिल्ह्यातून समूळ उच्चाटन करण्यासाठी कलम 328चा वापर करण्याच्या सूचना दिल्यावरून सध्या हिंगोली जिल्ह्यात प्रत्येक गावठी अड्ड्यावर पोलिसांचा छापा मारल्यानंतर कलम 328 लावण्यात येत आहे, जेणेकरून अवैध गावठी हातभट्टी चालकास तात्काळ जमानत न मिळता कारागृहात रवानगी होत आहे. परिणामी हातभट्टी चालकांचे समूळ उच्चाटन करणे हे पोलिसांचे धोरण आहे. मागील अनेक उदाहरणं असे आहेत की गावठी हातभट्टी दारूचे विषारी दारूत रूपांतर होऊन अनेक लोक मृत्युमुखी पडल्याचे उदाहरण आहे. त्यामुळे हिंगोली जिल्ह्यात गावठी हातभट्टीचे समूळ उच्चाटन करून त्यानंतरसुद्धा गावठी हातभट्टी अड्ड्यावर पोलिसांचा नेहमीच छापे राहणार असून हातभट्टी चालकाची सरळ कारागृहात रवानगी होणार आहे. त्यामुळे हातभट्टी चालकात एकच खळबळ उडाली असून यापुढे सुद्धा हातभट्टी चालकावर नियमित छापे टाकण्यात येणार आहेत. त्यामुळे कोणीही गावठी हातभट्टी दारूचा अड्डा चालू नये असे पोलिसांतर्फे सांगण्यात आले आहे. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक जी श्रीधर, अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील, पोलीस निरीक्षक विकास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवसाम घेवारे, पोलीस आमदार राजू ठाकूर, नितीन गोरे, आजम प्यारेवाले, आकाश टापरे, नरेंद्र साळवे,